आवाज साताराचा। आवाज साताऱ्याच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अर्धवट कामांमुळे वाढते अपघात, सातारा लातूर महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करा, मंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देश। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी अर्धवट राहिलेल्या कामांमुळे अपघातांची संख्या वाढत असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित यंत्रणांना प्राधान्याने कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले। सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीत महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते। मंत्री गोरे यांनी विशेषतः माण तालुक्यातील धुळदेव येथील अपूर्ण रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होत असल्याचे नमूद करून तातडीने काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। दिवड परिसरातील पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी स्वरूपात रस्त्याचे डांबरीकरण करावे, असेही त्यांनी सांगितले। पळशी येथे सुमारे 50 मीटर रस्ता अर्धवट असल्याने तिथेही तत्काळ डांबरीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच गोंदवले बुद्रुक येथील सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज समाधी मंदिर परिसरात नियमबाह्य उंच गतिरोधक काढून शासकीय निकषांनुसार नवीन गतिरोधक उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या। कोरेगाव तालुक्यातील चिमगाव येथील 30 मीटर अपूर्ण रस्ता तातडीने पूर्ण करावा, असेही आदेश देण्यात आले। याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील पिलेव ते पंढरपूर मार्गावरील अर्धवट कामांवरही लक्ष देत त्या ठिकाणी डांबरीकरण करण्याचे निर्देश मंत्री गोरे यांनी दिले। बैठकीत रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कामातील अडचणी मांडल्या। त्यावर जिल्हाधिकारी पाटील यांनीही कठोर भूमिका घेत संबंधित कामे तात्काळ सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले। आवाज साताऱ्याच्या या चॅनेलला बातमी देण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्कासाठी नंबर 90 96 68 29 29। आवाज साताऱ्याच्या या